कोंबडीचे लग्न बदकाबरोबर होत असते. त्यावर कोंबडा म्हणाला, मी काय मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, आई वडिलांची इच्छा होती एकतरी जावई नेव्ही मधला असावा. टीचर, कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा. गण्या, आलिया भट. टीचर, माकडा, वर्गाच्या बाहेर हो. मन्या, हो मॅडम, बोगडा आहे तो, त्याला आर्यभट्ट म्हणायचं आहे. सफरचंद म्हणाला, मी हृदयासारखा दिसतो. त्यावर कलिंगड म्हणाला, मी पोटासारखा दिसतो. त्यानंतर द्राक्ष म्हणाला, मी डोळ्यासारखा दिसतो. आणि लगेच संत्रा म्हणतो की मी चेहऱ्यासारखा दिसतो. या सगळ्यांचे बोलणे ऐकून केळ म्हणतो, विषय बदला ना राव. नवरा म्हणतो, प्रिये, आज चहा असा बनव की तन मन डोल्याला लागेल. बायको, दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही. नो 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 नो. मुलाने मुलीला रात्री मेसेज केला, गुड नाईट हनी. तिकडून मुलीच्या आईने रिप्लाय केला, हनी झोपलीये, आता मधमाशी बोलतीये. सात पिढ्या बसून खातील इतका पैसा होता आमच्याकडे, पण माझा जन्मच 8व्या पिढीत झाला. काल बायकोला हलवा करायला गाजर किसून दिले, तर ती आज सगळ्या सोसायटीत सांगत चुकली आहे की माझा नवरा खूप छान किस करतो. यमराज म्हणाला, तुझी शेवटची इच्छा काय सांग. मी म्हणलं, माझ्या आधी तूच मरून जा. दोस्ताचं लग्न जुळवायला गेल्यावर दोस्त, पोरगा एक नंबर आहे, सुपारीचं पण नाद नाही, फक्त बायांचा नाद आहे.